हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल की हाफ मॉनिटायझेशन काय आहे. तर बऱ्याच लोकांना हाफ मॉनिटायझेशन हे सुद्धा होते, म्हणजे आपले चॅनल अर्धे मॉनिटाइज होऊ शकते, हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नाही. फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया सर्वांना माहित आहे. तर मित्रांनो, फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया लॉंग व्हिडिओसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा पब्लिक वॉच टाइम पाहिजे. हे 365 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करावा लागतो हा क्रायटेरिया, तेव्हा आपले चॅनेल फुल मॉनिटाइज होते. जर तुमचे लॉंग व्हिडिओचे चॅनेल असेल तर 1000 सबस्क्रायबर, 4000 घंटा पब्लिक वॉच टाइम, हे 365 दिवसामध्ये हा क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करावा लागतो. आणि जर तुमचे शॉर्ट चॅनल असेल, हे लॉंग चॅनल, शॉर्ट चॅनल जर या ठिकाणी असेल तुमचे, तर तुम्हाला फुल मॉनिटायझेशन साठी 1000 सबस्क्रायबरचे पाहिजे आणि 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे. हे तुम्हाला 90 दिवसामध्ये पूर्ण करावे लागते. तर हे तुम्हाला जे आहे फुल मॉनिटायझेशनचा हा क्रायटेरिया सर्वांना माहित आहे. परंतु मित्रांनो, हाफ मॉनिटाइज आपल्या चॅनलला जर हाफ मॉनिटायझेशन करायचे असेल तर त्यासाठी तुमचे जर लॉंग चॅनल असेल मित्रांनो, तर तुम्हाला 500 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजे आणि 3000 घंटा वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. तर हे लॉंग चॅनल साठी 500 सबस्क्रायबर आणि 3000 घंटे वॉच टाइम जर असेल तर आपले हाफ मॉनिटायझेशन होते. आणि मित्रांनो, जर आपले शॉर्ट चॅनल असेल तर शॉर्ट चॅनल साठी आपल्याला कुठला क्रायटेरिया पाहिजे, तर शॉर्ट चॅनल साठी 500 सबस्क्रायबर पाहिजे आणि तुम्हाला 3 मिलियन व्ह्यूज पाहिजे. 500 सबस्क्रायबर आणि 3 मिलियन व्ह्यूज जर तुमचे पूर्ण झाले असतील 90 दिवसामध्ये, तर 90 डेज मध्ये तुमचे 3 मिलियन व्ह्यूज आणि 500 सबस्क्रायबर झाले असतील तर तुमचे चॅनल हाफ मॉनिटायझेशन होऊ शकते. हाफ मॉनिटायझेशन बरेच लोक म्हणतात केलं पाहिजे, बरेच लोक म्हणतात हाफ पूर्ण मॉनिटायझेशन केलं पाहिजे. परंतु मित्रांनो, हाफ मॉनिटायझेशन केले म्हणजे आपल्याला काही YouTube फॅसिलिटी देते. आपल्याला शॉपिंगचे एक ऑप्शन आपल्या चॅनलवर ओपन होते, म्हणजेच आपण ॲफिलिएट करून आपल्या चॅनेलवर ॲफिलिएट मार्केटिंग करून आपण पैसे कमावू शकतो. आपण जेव्हा हाफ मॉनिटायझेशन साठी अप्लाय करतो तेव्हा आपल्या चॅनलवर काही त्रुटी आहेत, काही अडचण आहेत, ते पण आपल्याला कळते. तर हे हाफ मॉनिटायझेशन करण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा पब्लिक वॉच टाइम पाहिजे. हे 365 दिवसामध्ये पूर्ण करावं लागते. जर आपले शॉर्ट चॅनल असेल, हाफ मॉनिटायझेशन साठी तुम्हाला 500 सबस्क्रायबर आणि 3 मिलियन व्ह्यूज 90 दिवसामध्ये पूर्ण करावे लागते. आणि तुमचे जर शॉर्ट चॅनल असेल आणि तुम्हाला फुल मॉनिटायझेशन करायचे असेल तर मित्रांनो, 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज झाले तेव्हा आपल्याला भरपूर, जेव्हा फुल मॉनिटायझेशन होते तेव्हा YouTube आपल्याला बऱ्याच काही सवलती देते, शॉपिंगचा ऑप्शन येते, त्यानंतर आपण बरेच काहीतरी असे आपण पैसे कमावू शकतो. गुगल ऍडसेन्स मध्ये आपले ऍडव्हर्टाइजचे पैसे सुद्धा जमा होतात. तर मित्रांनो, हाफ मॉनिटायझेशन बऱ्याच लोकांना माहित नव्हते. मला बऱ्याच लोकांचे कमेंट सुद्धा आले की सर, हाफ मॉनिटायझेशन कसे होते. तर मित्रांनो, तुमचे सुद्धा जर 500 सबस्क्रायबर झाले असतील आणि 3000 घंटे वॉच टाइम जर झाले असतील आणि तुमचे लॉंग चॅनल असेल तर तुम्ही हाफ मॉनिटायझेशन साठी YouTube कडे अप्लाय करू शकता. आणि जर शॉर्ट चॅनल असेल तर तुमचे 500 सबस्क्रायबर आणि 3 मिलियन व्ह्यूज 90 दिवसामध्ये जर तुमच्या चॅनलवर दाखवत असतील तर तुम्ही हाफ मॉनिटायझेशन साठी अप्लाय करू शकता. म्हणजे हाफ मॉनिटायझेशन केल्याच्या नंतर तुम्हाला पैसे कमावण्याचे रस्ते भरपूर उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे शॉपिंगचा ऑप्शन आपल्याला येऊ शकते, आपण ॲफिलिएट करून आपण पैसे कमवू शकतो. तर मित्रांनो, हे होते हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कोणकोणता आहे हे आपण आताच बघितलेले आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट जरूर करा, लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.